चला रे, गुड मॉर्निंग मित्रांनो. कशा आहेत? बरे आहेत का सगळे? बरेच राहा, टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित लेखीची आणि व्यवस्थित ग्राउंडची तयारी करा. बघा, आज आपल्या जीकेचा 29वा सेशन आहे. या सेशन मध्ये आपण मित्रांनो आज महत्वाच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत, ज्या चालू घडामोडी तुम्हाला पेपरमध्ये विचारणार आहेत. बघा मित्रांनो, वेळ न घालवता पहिली घडामोड बघा. 8 नवीन रामसर स्थळांची घोषणा झालेली आहे मित्रांनो. आणि रामसर स्थळांवर तुम्हाला कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो? बघा, याच्यावरती विचारला जाऊ शकतो करंटच्या अँगलने. आणि महाराष्ट्रातील किती रामसर स्थळांचा समावेश आहे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. बघा, महाराष्ट्रातल्या 3 रामसर स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो. महत्वाचे, आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणथळ क्षेत्र म्हणून. मग ते महाराष्ट्रातले कोणते स्थळ आहेत? तर एक लोणार सरोवर आहे मित्रांनो, नांदूर मधमेश्वरचं एक अभयारण्य आहे, आणि अजून एक म्हणलं तर आपली ठाणे खाडी. ह्या 3 गोष्टींचा 3 स्थळांचा आपल्या रामसर करारात समावेश झालेला आहे मित्रांनो. बघा, आता बघा, देशातील एकूण रामसर क्षेत्रांची संख्या मित्रांनो 93 झालेली आहे. किती? 93. देशातील एकूण रामसर क्षेत्रांची संख्या किती झाली? तर 93 झालेली आहे मित्रांनो. बघा, याच्यावरती प्रश्न तुम्हाला वन लाईनर डायरेक्ट विचारला जाऊ शकतो की देशातील एकूण रामसर स्थळांची संख्या सध्या किती आहे? तर मित्रांनो 93 आहे. आणि दुसरा प्रश्न, नुकतीच किती स्थळांचा समावेश रामसर यादीत केलेला आहे? तर मित्रांनो 8 स्थळांचा. किती? 8. व्यवस्थित ध्यानात ठेवा. कळलं? बघा, ते 8 स्थळ म्हणजे कोणते कोणते आहेत? बघा, उधवा तलाव झारखंड, खेचुपल्ली वेटलँड सिक्कीम, सक्करकोट्टई पक्षी अभयारण्य तमिळनाडू मधला आहे, थरथांगल पक्षी अभयारण्य तमिळनाडू मधला आहे, मेनार उदयपूर राजस्थान मधला आहे, खिचन फलोदी राजस्थान मधला आहे, गोकुल जलाशय बिहार मधला आहे, आणि उदयपूर तलाव बिहार मधला आहे. बघा मित्रांनो 93. आता रामसर क्षेत्रांची संख्या किती झालेली? 93 झालेली आहे. आणि महाराष्ट्रातली किती क्षेत्र आहेत? तर महाराष्ट्रातली 3 क्षेत्र आहेत. पहिला आहे नांदूर मधमेश्वर, दुसरा आहे लोणार, आणि तिसरा आहे ठाण्याची खाडी. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. कळलं? बघा, पुढची घडामोड मित्रांनो. बघा, वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व. बघा, याच्यामध्ये एका भारतीय स्थळाचा समावेश झालेला आहे. हे महत्वाचं आहे मित्रांनो. बघा, हिमाचल प्रदेशातील कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्वचा युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, नाव काय त्याचं? कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व. कोणत्या राज्यातलं आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यातलं आहे मित्रांनो. ही दोन्ही नाव व्यवस्थित ध्यानात ठेवा, हिमाचल प्रदेश आणि कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व. पुढे बघा मित्रांनो, महत्वाचं म्हणलं तर बघा, जागतिक नेटवर्क मध्ये सामील झालेले भारतातील पहिले उंच प्रदेशातील शीत वाळवंट स्थळ आहे. बघा, पहिले उंच प्रदेशातील शीत वाळवंट स्थळ आहे. बघा मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचं काय? हे एक आहे, आणि हिमाचल प्रदेशातील कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्वचा युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. व्यवस्थित ध्यानात ठेवा. चला, पुढची घडामोड बघा मित्रांनो. बघा, 16वी सिंहगणना. बघा मित्रांनो, महत्वाची घडामोड आहे सिंहगणना. बघा मित्रांनो, 16वी सिंहगणना. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 21 मे 2025 रोजी 16व्या सिंहगणनेचे आकडे जाहीर केलेले आहेत. बघा मित्रांनो, गुजरातमध्ये सर्वात जास्त सिंहांची संख्या कुठे आहे रे? गुजरातमध्ये. बघा मित्रांनो, 2025 मध्ये 891 एवढी सिंहांची संख्या कोणत्या राज्यात आहे? गुजरात राज्यात आहे. बघा मित्रांनो, आशियाई सिंह हे गीर राष्ट्रीय उद्यान तसेच गीर आणि पानिया वन्यजीव अभयारण्य लगतच्या भागात आढळतात. कळलं? बघा, सर्वाधिक सिंहांची संख्या ही गुजरात या राज्यात आढळते मित्रांनो. याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. आणि बघा, कोणती प्रणाली वापरली? बघा मित्रांनो, ही गणना अचूक करण्यासाठी डायरेक्ट बिट व्हेरिफिकेशन नावाची प्रणाली वापरण्यात आलेली आहे.
बघा मित्रांनो, दर 5 वर्षांनी सिंहगणना होते. सिंहगणना किती वर्षांनी होते? दर 5 वर्षांनी होते. बघा मित्रांनो, पहिली झालती 1936 ला. पहिली झालती 1936 ला. व्यवस्थित ध्यानात राहू दे, ही पहिली कधी झालती? 1936 ला झालती. कळलं? तर सध्या किती आहेत? 891 आहेत मित्रांनो. किती सिंह आहेत भारतात? 891. कळलं? बघा पुढची घडामोड मित्रांनो, एवढंच आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण फक्त आणि फक्त इथं जो IMP डाटा आहे तोच बघतो आणि ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात तोच डाटा आपण पाहतो. आपण काय फालतू वगैरे इथं बघत नाही आणि आपल्याला तेवढा वेळही नाही. कळलं? मी तर तुम्हाला वेळात वेळ काढून, माझा कंबाईनचा पेपर आहे 4 जानेवारीला, त्यातून सुद्धा वेळात वेळ काढून आपण तुमच्यासाठी लेक्चर घेतो मित्रांनो. त्यामुळे आपल्याला कमी वेळात आपला जास्त डाटा झाला पाहिजे आणि IMP डाटा झाला पाहिजे, एवढंच आहे. कळलं? बघा पुढं, भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी. मित्रांनो, भूगोलच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न, ही घडामोड अत्यंत महत्वाची आहे. बघा मित्रांनो, भारताच्या किनारपट्टीची सुधारित लांबी बघा काय आहे. बघा, भारताच्या किनारपट्टीची पुनर्गणना करण्यात आली असून नवीन पद्धतीनुसार किनारपट्टीची लांबी मित्रांनो 11,098 किलोमीटर एवढी आहे. किती? 11,098 किलोमीटर. बघा मित्रांनो, अगोदर भारताची किनारपट्टीची लांबी सर्वात जास्त म्हणजे किती होती? 7,516 किलोमीटर होती मित्रांनो. किती? 7,516 किलोमीटर होती. ही एवढी अगोदर होती आणि आता किती झाली रे? नवीन 11,098 किलोमीटर. बघा, भरपूर वाढ झालेली आहे. बघा, केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाने 29 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार मोजणीच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. कळलं? बघा, ही गणना कशी केली तर राष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने भारतीय सर्वेक्षण संस्थेच्या समन्वयाने, म्हणजे दोन संस्थांनी पुनर्गणना केलेली आहे. कळलं? बघा मित्रांनो, जुनी किती होती? जुनी 7,516.60 होती, म्हणजे 7,516 होती. ही लांबी आता जवळपास किती टक्क्यांनी वाढली रे? जवळपास 50% जास्त आहे. 50% म्हणता येणार नाही मित्रांनो बरं का, पण 3537 एवढी जास्त आहे. कळलं? 3537 एवढी जास्त आहे. अगोदर होती 7,516, आता नवीन झालेली आहे 11,098. समजलं? लाईट गेली मित्रांनो, काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं. लाईट जरा बघतो, 1 मिनिट. थांबा जरा, थोड्या वेळानं आपण कंटिन्यू करू. बघा, थोडा प्रॉब्लेम झाला लाईटचा. बघा, तर मग नवीन लांबी काय? 11,098 एवढी ध्यानात ठेवा, व्यवस्थित ध्यानात ठेवा. भूगोलच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. बघा पुढचा प्रश्न, पुढची घडामोड. मग मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता सध्याला देशात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लागून आहे? बघा मित्रांनो, सध्या अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाला सर्वात जास्त किनारपट्टी लागून आहे, 3,083 किलोमीटर. राज्यात म्हणलं तर गुजरात 1 नंबरला आहे. राज्यात म्हणलं तर गुजरात 1 नंबरला. आणि महाराष्ट्राचे सुद्धा आता आकडे बदलले आहेत, हे पण ध्यानात ठेवा. जुने आकडे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, कमेंट करून सांगायचे तुम्ही जुने आकडा काय महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी जुनी काय होती, नवीन काय आहे मित्रांनो? 877 किलोमीटर एवढी आहे. व्यवस्थित ध्यानात ठेवा. महाराष्ट्राची जुनी किती आहे ती तुम्ही बघायचं, आणि सध्या आता काय 877 आहे, एवढं ध्यानात ठेवा. बदललेली किती आहे तर 877 एवढी आहे. बघा पुढची घडामोड. बघा मित्रांनो, भारत फोरकास्ट सिस्टीम बघा काय, ह्याच्याबद्दल काय घडामोड आहे. बघा मित्रांनो, केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 26 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत पूर्वानुमान प्रणाली हवामान अंदाज प्रणालीचे उद्घाटन केलेले आहे. भारत पूर्वानुमान प्रणाली महत्वाची घडामोड आहे मित्रांनो. बघा, या भारत पूर्वानुमान प्रणाली विकसित करण्यासाठी कोणत्या संस्था सहभागी होत्या? तर बघा मित्रांनो, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुणे, राष्ट्रीय मध्यम श्रेणी हवामान अंदाज केंद्र नोएडा आणि भारतीय हवामान विभाग IMD या 3 संस्थांनी मिळून ही
प्रणाली विकसित केलेली आहे. बघा मित्रांनो, महत्वाचं काय आहे तर ही स्वदेशी विकसित जगातील पहिली हाय रिझोल्युशन हवामान अंदाज प्रणाली आहे. ही स्वदेशी आहे, विकसित जगातील पहिली हाय रिझोल्युशन हवामान प्रणाली आहे. बघा, पहिली वहिली महत्वाची घडामोड आहे ही. आणि स्वदेशी आहे, महत्वाचं काय आहे मित्रांनो, स्वदेशी. कसे आहे, स्वदेशी आहे, कळलं, त्यामुळं महत्वाचं आहे, कळलं. बघा, नवीन आपली जर हवामान प्रणाली म्हणलं तर त्याचं नाव काय, भारत फोरकास्ट सिस्टीम. ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो, पुढची घडामोड बघा, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट. बघा मित्रांनो, हाही रिपोर्ट खूप आणि खूप महत्वाचा आहे. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट. बघा मित्रांनो, ही घडामोड खूप आणि खूप महत्वाची आहे. बघा, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 21 डिसेंबर 2024 रोजी वन संशोधन संस्था डेहराडून येथे भारत वन स्थिती अहवाल 2023 जाहीर केलाय. बघा मित्रांनो, 1987 पासून फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे FSI द्वारे दर 2 वर्षांनी हा अहवाल प्रकाशित केला जातो. हा अहवाल कितवी आवृत्ती आहे तर 18वी आवृत्ती आहे. बघा मित्रांनो, ह्याच्यावरती प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जातो तर प्रश्न बघा मित्रांनो, आता सध्या आपल्या भारत देशाचं एकूण वन आणि वृक्षाच्छादन किती टक्के आहे, याचं प्रमाण किती टक्के आहे तर म्हणलं तर मित्रांनो त्याचं प्रमाण आहे 25.17%. आणि पुढे एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सध्या आपल्या भारत देशाच्या वनक्षेत्राचे क्षेत्रफळ किती आहे, ते 7,15,343 चौरस किलोमीटर आहे. आणि प्रमाण जर विचारलं तर ते मित्रांनो 21.76% एवढं आहे. बघा, या दोन डाट्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो, पुढे यात महत्वाचं काय, बघा मित्रांनो, पुढं जगात भारताचा, बघा जगात भारत 10व्या स्थानी, जगात भारत 10व्या स्थानी. आणि पहिला कोण आहे रे, रशिया आहे. म्हणजे सर्वात जास्त वृक्ष रशियात आहेत. कळलं, कळलं. बघा मित्रांनो, पुढची घडामोड बघा. बघा, सर्वाधिक वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र. बघा, सर्वाधिक वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र मित्रांनो मध्य प्रदेश या राज्यात आहे. दुसरं अरुणाचल प्रदेश या राज्य आहे. तिसरं महाराष्ट्र हे आहे. ध्यानात ठेवा मॅम, ध्यानात ठेवा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. मॅम, व्यवस्थित ध्यानात ठेवा, प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. आणि सर्वाधिक वन क्षेत्र असलेले राज्य सुद्धा मित्रांनो मध्य प्रदेशच आहे. याच्यावरतीच प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर, एवढं ध्यानात ठेवा. चला पुढची घडामोड बघा. बघा मित्रांनो, UN जैवविविधता परिषद दुसरा टप्पा. बघा, युनायटेड नेशनची जैवविविधता परिषद आहे ना, ती मित्रांनो बघा कुठं पहिला टप्पा झाला मित्रांनो कॅली कोलंबिया इथे, बरं का. पण त्यानंतर दुसरा टप्पा मित्रांनो FAO चं मुख्यालय रोम, इटलीमध्ये ही 16वी जैवविविधता कराराची 16वी परिषद म्हणजेच COP16 पार पडली. कुठं, FAO मुख्यालय रोम, इटली येथे. व्यवस्थित ध्यानात ठेवा, ती थीम काय होती, थीम होती मित्रांनो पीस विथ नेचर. पीस विथ नेचर ही थीम होती. कळलं. बघा पुढची घडामोड मित्रांनो महत्वाची. बघा पुढची महत्वाची घडामोड, एक मिनिट मित्रांनो. बघा पुढची घडामोड बघा, UN परिषद 2024 ही महत्वाची परिषद आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या उद्देशाने याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. UNCCD ची परिषद 2024 ची. बघा, ही परीक्षेची आवृत्ती पण 16वीच आहे मित्रांनो. ठिकाण रियाद, सौदी अरेबिया. आता ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. UNCCD ची 2024 ची परिषद कोठे भरली, बैठक कोठे झाली तर त्याचं ठिकाण आहे मित्रांनो रियाद, सौदी अरेबिया येथे. ठिकाण महत्वाचं नाव ध्यानात ठेवा, रियाद, सौदी अरेबिया. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो मित्रांनो. थीम काय त्याची, आपली जमीन आणि आपले भविष्य ही थीम आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला पुढे जाऊन याच्या हे आता शॉर्ट फॉर्म आहे, याच्या लॉंग फॉर्म वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो.
UNCCD लॉंग फॉर्म वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो त्याचा लॉंग फॉर्म काय आहे तर युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन. एवढं व्यवस्थित हा लॉंग फॉर्म पण व्यवस्थित ध्यानात ठेवा मित्रांनो. बघा पुढची घडामोड. व्यवस्थित चालू घडामोडीचा आणि जीकेचा अभ्यास चालू राहू दे मित्रांनो. मार्क पडतील तुम्हाला भरपूर. आपल्याला कमीत कमी 20+ तर जीकेला मार्क आलेच पाहिजेत. बघा पुढं IMDच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाले. बघा मित्रांनो एखादी महत्वाची संस्था तुम्हाला विचारते तिचं स्थापना वर्ष विचारते, कारण की तिला 100 वर्ष पूर्ण झाले असते, 150 वर्ष पूर्ण झाले असते, 200 वर्ष पूर्ण झाले असते. त्या कॉन्टेक्स्टनं याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा IMD म्हणजे काय तर भारतीय हवामानशास्त्र विभाग. भारतीय हवामानशास्त्र विभाग. बघा ती स्थापना कधी झाली तर मित्रांनो 15 जानेवारी 1875 ला स्थापना झाली आणि तिलाच 15 जानेवारी 2025 मध्ये 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. IMDचं तुम्हाला डायरेक्ट स्थापना वर्ष विचारला जाऊ शकतो मित्रांनो 15 जानेवारी 1875 रोजी. कळलं. बघा मुख्यालय कुठं आहे IMDचं? मुख्यालय आहे मित्रांनो नवी दिल्ली. त्यालाच काय म्हणतात रे मौसम विभाग किंवा मौसम भवन. नाव काय मौसम भवन. नवी दिल्लीचं मुख्यालय त्यालाच मौसम भवन असे म्हणतात. बाकीचं काय आपल्याला करायची गरज नाही. फक्त पहिले भारतीय महासंचालक एवढं ध्यानात ठेवा डॉक्टर SK बॅनर्जी. व्यवस्थित ध्यानात ठेवा. IMDची स्थापना 15 जानेवारी 1875. कळलं. आता किती वर्ष झालेत? 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बघा पुढची महत्वाची घडामोड. बघा ही खूप आणि खूप महत्वाची घडामोड आहे मित्रांनो. बघा तुम्हाला पहिल्या घटनेवर एक डायरेक्ट 1 लाईन प्रश्न येतोय. कळलं. बघा पहिला बांबू आधारित इथेनॉल प्रकल्प. बघा पहिला आहे ना मग माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. बांबू आधारित इथेनॉल प्रकल्प. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 सप्टेंबर 2025 रोजी आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात देशातील पहिल्या बांबू आधारित इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. हा बघा खर्च किती आलाय 5000 कोटी रुपये एवढा खर्च आलेला आहे आणि 0 to वेस्ट प्रकल्प आहे. झिरो टू वेस्ट प्रकल्प आहे. बघा हिरव्या बांबूपासून इथेनॉलचे उत्पादन करणारा हा जगातील पहिलाच प्रकल्प आहे. कळलं. महत्वाचं आहे पहिला बांबू आधारित इथेनॉल प्रकल्प कुठं आहे तर आसाम राज्यातील गोलाघाट या जिल्ह्यात. राज्याचं नाव ध्यानात ठेवा, तो जिल्हा आहे तेही ध्यानात ठेवा. कळलं. महत्वाचं आहे मित्रांनो. समजलं. चला पुढची घडामोड बघा. सिरॅमिक कचऱ्यापासून पार्कची निर्मिती. बघा मित्रांनो ही पण महत्वाची घडामोड आहे. असल्या पण काही पर्यावरण विषयक घडामोडी सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकते. बघा उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे जगातील पहिले पूर्णपणे सिरॅमिक कचऱ्यापासून पार्क तयार करण्यात आलेले आहे. बघा पूर्णपणे पहिले जगातील आहे बरं अजून जगातील पहिले पूर्णपणे सिरॅमिक कचऱ्यापासून पार्क तयार करण्यात आले. कुठं? उत्तर प्रदेश मधील खुर्जा येथे. बघा मित्रांनो व्यवस्थित ध्यानात ठेवा. आणि त्याचं नाव काय ठेवलं रे? अनोखी दुनिया. बरोबर आहे ना. काय तर अनोखा प्रकल्प असल्यामुळे त्याचं नाव हे अनोखी दुनिया असं ठेवलेलं आहे. कळलं. पुढे बघा पुढची घडामोड. बघा देशातील पहिले हरित हायड्रोजन हब. खूप आणि खूप महत्वाचं आहे. देशातील पहिले हरित हायड्रोजन हब. बघा मित्रांनो देशातील पहिले हरित हायड्रोजन हब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन अंतर्गत आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जवळ कुडीमडका येथे भारतातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी केली आहे. समजलं. बघा कुठं केले तर विशाखापट्टणम जवळ पुडीमडका येथे. कळलं. व्यवस्थित बघा देशातील पहिले हरित हायड्रोजन हब आहे ते नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. कोणत्या राज्यात तर आंध्र प्रदेश. कळलं. आंध्र प्रदेश व्यवस्थित ध्यानात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. कळलं. पुढची घडामोड बघा मग मित्रांनो. किसान कवच अँटी कीटकनाशक बॉडी सूट. ही महत्वाची खूप आणि खूप महत्वाची घडामोड आहे मित्रांनो. खूप महत्वाची आहे. बघा किसान कवच अँटी कीटकनाशक बॉडी सूट. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी 17 डिसेंबर 2024 रोजी किसान कवच या
देशातील पहिल्या अँटी कीटकनाशक बॉडी सूटचे अनावरण केले आहे. देशातील पहिल्या अँटी कीटकनाशक, त्याचं नाव काय आहे तर मित्रांनो किसान कवच. नाव काय ठेवलेलं आहे? किसान कवच. व्यवस्थित नाव ध्यानात ठेवा. किसान कवच अँटी कीटकनाशक बॉडी सूट आहे आणि त्याचं उद्घाटन कोणी केले? जितेंद्र सिंह यांनी. बा मित्रांनो, आपण ज्या इथं घडामोडी बघतोय तुम्हाला जरा वेगळ्या वाटू शकते, पण ह्याच्यावरती प्रश्न मित्रांनो येऊ शकते. एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा आणि नोट्स काढा. ह्या व्हिडिओच्या व्यवस्थित शॉर्ट नोट्स काढा, कारण की तुम्हाला एक एक मार्क महत्वाचा आहे मित्रांनो. आणि आपण इथं अशी कोणती फालतू एकही फालतू घडामोड पाहत नाही, एवढं व्यवस्थित ध्यानात ठेवा. चला तर आज आपण मित्रांनो इथंच थांबू. ओके, धन्यवाद.